भुवन, काय बघतोयस? 2-4 दिवस झालं पाठ राखा म्हणून मी बंगल्यावरच आहे ना तुमच्यावर. मग सुमीच्या खानावळीचा बोर्ड बघितलाच नव्हता लय दिवस, म्हणून बघत होतो. झालं ना बघून. चल तात्या झोपलेत का बघूया. सुरेश सुरेश आतापर्यंत झोपला पण असेल. काय पण म्हणा साहेब, तुमचं डोकं लय भारी चाललेलं तुम्ही. म्हणजे झोपलेल्या सुरेशचं गोरणं मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करायचं आणि ती सुमीला ऐकवायचं, म्हणजे सुमी झोपणार आणि तिचा जेटलॅगच गायब होणार. खतऱ्याचा आयडिया आहे ही. जेटलाय? हा, झोप येत नसल्यावर जेटलॅगच असतो ना. काही सांगण्याचाच अर्थ नाही. चल. सुऱ्या, अरे खा की रे. हा, काय रे तुला पण बारक्या पोरासारखं रोज रोज खा खा म्हणावं लागतंय. अरे माझी चिमणी मला सोडून गेल्यापासून मला काहीच खवाटाना झालं यार. अरे बाबा, तू उपाशी राहिलास ही जर तुझ्या चिमणीला कळलं सूर्या, तर वाघिणी सारखी चावतवून आमच्या अंगावी येईल. तू खा बघू आधी. श्यामरावण हरी तात्या घरातच आहे. सुरेश पण झोपला नाही. आता सुरेशचं गोरणं कसं घ्यायचं? तात्या झोपले पाहिजेत रे. झोपलं पाहिजे ते, पण कधी झोपणार? आपण काय करूया, इथं जरा वाट बघत बसूया. काठी घ्या काठी. का जेवत नाही म्हणून त्याला काय काठीनं मारतो का सूर्याला? नाही, बाहेर पांढऱ्या तोंडाचा माणूस लपून बसलाय. हा? अहो, जो पोरं पळवणारा गँगचा दिसतोय. बघू नका. फोटो बघितलाय मी मोबाईल वर त्याचा. तोंडाच पांढरं होतं. आता सूर्याला खा खा म्हणावं लागतंय बारक्या पोरासारखं, पण सूर्याला पळवून न्याचा म्हणजे जीवच जाईल त्या पोरं पावणाऱ्यांचा. उगा असं झोप मारू नका. काठी घ्या काठी. काठी घ्या. उठा. चल येतो काठी. चला चल चल उठा चल. तात्या कधी झोपणार आहेत? मला पण काय कळणं झालंय. आपण जर आत गेलो का नाही, मग सुरेश झोपणारच नाही. त्यापेक्षा आपण इथंच वाट बघत बसूया. इथे किती वेळ वाट बघत बसायचं? जावाय बापू, तुम्ही अरे काय आखला बिकला आहेत का नाही तुम्हाला? जावय माणसावर काठी उघडताय वय. जावय तुम्ही इथं हो, ते आम्ही तुमची चौकशी करायला आलो होतो. हो काय? या काय मग, या या या. आलो आलो. या चल या. सुटलं असतं की टाळकं माझं. हा, बसा. कसे आहात तात्या? मी वय नीट आहे एकदम. असू मी कसे? अरे सुमीला झोपच लागण झाली. काय ती जेटलॅग म्हणजे? म्हणजे झोप लागण झाली. पण कशामुळे रे? सांगितलं की जेटलॅग तर. बबन, उगाच काहीतरी सांगू नकोस. तात्या, तुम्ही अगदी व्यवस्थित आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही झोपा निवांत. हा, झोप तू झोप. बबन्या, तुला काही याड लागलं का काय? आता इथं जावय बापू घरी आलं तर त्यांच्या पुढे झोपू मी. तात्या, हो सुमीलीच मला सांगितलंय तुम्ही झोपलात का ते बघून यायला. हा, आणि तू झोपल्याशिवाय आम्हाला इथनं जायलाच येणार नाही ना. अरे त्याला झोपच येत नाही आजकाल. हा, तुला पण झोप येईना म्हणल्यावर सुरेशला पण जेटलॅग होई. अयो, म्हणजे सुमीनं गोरलं काय? घोर घोर. सुमीला तिकडं घोर लागलाय. तू इकडे झोपलास का नाही, मग तिकडे सुमी पण झोपणार. हा, रुपाशी पोटी झोप कशी लागणार? सूर्यानं काय खाल्लंच नाही रे. अयो सुरेश, तू पहिल्यांदा खाऊन घेऊन झोप पडदिशी. बरं झोप, लवकर झोप. जावय बापू समोर असताना मी खाल्लेलं सोबल का? तात्या, अहो मी जेवलोय. ना तर मी म्हणजे मी जेवणार आणि तुम्ही बसणार? नाही बाबा, अहो नरकात जाईन की मी. नाही नाही, मग नको.
साहेब जेवणार मग. हा मी असू द्या, ना इलाज को क्या इलाज, जेवायला तर लागलच. जेवतो. बसाय माझा, मी ताट घेऊन आलो साहेबासनी. आणलं का पाणी? घ्या घ्या, घ्या, जेवा. तुम्ही. हा करा सुरू, मी जेवतो. घ्या. हो. इकडे इकडे काय झालंय माहिती आहे का, सुमीला झोपाची ना झाली आणि सुरेश झोपल्या गुरतो नाही, घार घोर घार घोर. ती मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करायला आलोय आम्ही. त्याच्यासाठी सुरेश झोपला पाहिजे, घोरला पाहिजे, तर सुमीला तिकडे झोप येईल. मग सुरेश झोपला पाहिजे का नाही? चला झोपूया त्याला. झाले का जेवण? हा आता पट हात धुवा. सुरेश सुमी नाही आता धुवा ताटातच हात. ताट न्या तुम्ही, हे घ्या. ठेवा तिकडे. सुरेश आता तरी झोप बाबा, उठ. झालंय ना जेवण, आता झोपा. हा सुरेश उठ. अरे उठ की आता, झोप की आता, चल अरे सूर्या झोप की लवकर. झोप लवकर, चल. हा झोप. झोप अरे आता, तुम्हाला काय येड लागले का काय? अरे जावं बापू समोर असताना मी मला कशी झोप लागल? अरे जावाय बापू संकट आम्ही जागतो, तू झोपून घे चल. सुरेश अरे तू झोपल्याशिवाय सुमी तिकडे झोपणार नाही तर. झोप आता, चल झोप, बाबा, झोप, झोप तू. झोपा, लय झोपा. वेळ झालाय, चल झोप आता. झोप येईना झाली मला. झोप तर आहे का? झोप तर रात झाली आहे, लय. झोप, झोप आहे. तुम्ही सांगून टाका, झोपा. नाही नाही, ते हाय ना जावं बापू संगत. घे पाय वर. झोप. घे पाय. पाय घे वर घेऊन अरे बस. पायवर घे. हा. घे पाय वर. काय नका तुम्ही काय करा अरे मला. झोप झोप. अरे अरे सुरेश झोप. तात्या झोपा, 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 झोपा. झोप. खाली सर, झोपा. खाली सर व्हायचं. अरे झोप तू, झोप. अरे नाही का मला आली झोप तर. झोप बाबा. साहेब आता कसं करायचं? जावाय माणसाचं लयच प्रेशर घेतलंय सुरेशने, त्याच्यामुळे ती जॅकलेग बी. अरे नाही आहे ना बाबा, झोप मला. काय झोप? अरे बाबा येईल झोप. झोपतो नाही. आता तुम्हीचा तोडा जायफळवालं दूध. झोपायचा प्रयत्न कर. झोप झोप. ह्या अंगावर, ह्या अंगावर. हा, ह्या अंगावर झोप लागते लगेच. झोप. टाका टाका, अजून टाका. तिची पाठदिशी झोपल सुरेश. टाका. तात्या आम्हाला सुमीनं सांगितलंय की तात्यांना झोपण्याच्या आधी दूध द्यायचं म्हणून. सावकाश सावकाश. माझी सुमी किती काळजी करते माझी. मग करते का नाही तुझी काळजी? मग आता पटाक दिशी दूध पिऊन टाक. हं? हा. अरे येडा काय काय रे बापले तू? अरे जावाय माणूस समोर असून एकटा कसा दूध पिऊ मी? थांब. हे बघ आता. हे बघ आता ऐक, मी साहेबांचा पाठराख ऐक नाही. मग साहेबांनी मी एकच झालो. मी दूध पिलं म्हणजे साहेबांनी दूध पिलं. आता पितो. हा प्या, प्या, प्या. पे लवकर पे. घ्या घ्या. हं, हे सगळं पे. हा पेलं? द्या. आता पाठदेशी झोपून टाक. हं? तू झोपल्याशिवाय आम्हाला तिकडे येऊ नको म्हणून सांगितलंय सुमीनं. झोप पाठदेशी. पायवर घ्या. झोप. झोप की लवकर आहे का? घ्यावर त्याला. झोप झोप. झोप सुरेश. झोप नीट निवांत झोप आता. अरे काय झोप लागत नाही का? तात्या प्रयत्न करा, लागेल झोप. हात खाली घे की. हा निवांत झोप.
बबन चल. बबन बबन आता नाही उठायचा ह्यो. जायफळ जादा झालेलं दिसतंय. हा बरं, ठीक आहे. हा उठला तर याला सांगा मी गेलो म्हणून. हा, या तुम्ही. नमस्कार. सूर्या, खरंच लय नशिबाण्यातलं का. एक नंबर जावाय मिळाला. सुमे. झोपली नाहीस अजून? तू आज जरा नेहमीपेक्षा जास्त चिडचिड करतेस असं नाही वाटत का तुला? हा. अगं, झोप येत नाही म्हणून चिडचिड केल्यावर झोप नाहीच येणार. तसं नाही रे पायलट. आता लग्नाच्या धामधुमीत मला काही कळलं नाही एवढं, पण आता तात्यांचं लयच ध्यानात येते बघ, आणि त्यात झोप पण लागेना, म्हणून जरा तनतन झाल्या. माहितीये मला. पण तुला राग आला नाही ना हो माझा? हा, तर आला तरी तुला काय फरक पडणार आहे म्हणा. आज नाही हा. तू माझा नवरा आहेस आता. तुझ्यावर चिडून वरडून कसं चालेल? बाप रे, एका मुलीमध्ये फारच फरक पडलाय वाटतं. हा, आता एवढं सगळ्यांनी सांगितलंय म्हटल्यावर तेवढा फरक पडणारच की. मला माझी सुमी पाहिजे. मी सुमीशी लग्न केलंय ना. हा, पण पण काय? आपण दोघं नुसतं राहत नाही इथं. बाकीची घरातली माणसं बी महत्वाची आहेत. तेव्हा जरा बदल झाला तर चालतोय की. पण तू तुझ्या मनाला वाटतंय तेच कर. उगाच कोणी फोर्स करते म्हणून अजिबात काही बदलू नकोस. नाहीतर मग मी पण फोर्स करेन. हा? म्हणजे मी पण हट्ट करेन. कसला हट्ट? तुला माहितीये कसला हट्ट ते. एक मिनिट. उठू काय भामाजीच नाही. नाही नाही नको. हट्ट कॅन्सल. चल, मला काही झोप येणार नाही असं दिसतंय बघ आता. तू जाऊन झोप. उगा जागा राहू नकोस. हा, जा. म्हणजे मी झोपणार आणि तू जागी राहणार? काय करणार? मला तात्यांचं घोरणं ऐकल्याशिवाय झोप काय लागणार नाही बघ. माहितीये मला. मी तुझी जबाबदारी घेतली आहे ना, मग आता तुझ्या झोपेची जबाबदारी पण माझी. अहो, काय झालं अनुराधा? तुम्हाला घोरायचं असेल ना तर बाहेर जा. मी नाही.
एवढं उशिरा झोपायचं असतं का कधी? माणसानं पहाटे उठायचं असतं, झाडलोट करायची असती, अंघोळ देवपूजा करावी. असं झोपतं का कोणी उशिरा पतूर? काय झालं ग सुबे? हेच का तुमचं वागणं? हा? लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण म्हणतात ना, तसं सुरू आहे बघा तुमचं. काय ग बाई, तू मस्त सूर्याचं घोरणं ऐकत झोपलीस आणि मला रातभर डोळ्याला डोळा नाही त्याचं काय? चला उठा आता. आज तुम्हीची मस्त झोप झाल्या. आज तुम्ही सगळं काम करणार. तुला काय बाय, त्या घरात काय बी काम करायला घावत नाही. मस्त महाराणीगत पुढ्यात येतंय सगळं. चा अहो अजून दात घासले नाहीत मी. आणि आजच्या मी करणार बर का. आज तुम्ही सगळं काम करणार आहे. भामाजी चला उठा. अहो नाही नाही, तुमचं आवडलं की सांगा की, मी आणते की म्हणून तुम्हाला. अहो नाही, आज तुम्ही करणार सगळं काम. भामाजी चला उठा. नुसतं झोपून राहू नका. हं? उठा 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 लवकर. चला. अनुराधा, मी खाली जाऊ? आता काय आरतीने ओवाळल्यावर खाली जाणार आहात? ठीक आहे, जातो. ताई बोलवलंस मला? हो नरसुख, तुझं लक्ष नाहीये का घरात? आहे की ताई. अरे काय आहे मग? रात्रभर कसला आवाज येत होता? कोण घोरत होता एवढ्या मोठ्याने? ताई मला वाटते ना, ती सुनबाई बरोबर म्हातारी आली ना, ती घोरत असणार. मला पण रात्रभर झोप नाही ग. ती म्हातारी ती कशाला घोरते एवढ्या मोठ्याने? अरे ती केवढी, तिचा जीव केवढा. नाही ती नाही. मग सुनबाई? बाप रे. नाही सुनबाई नसेल. मी सांगतो ताई, ती म्हातारीच असणार. फार आगाऊ आहे ती म्हातारी. तपास कर कोण घोरत होता एवढ्या मोठ्याने ते. रात्रभर झोप नाही मला. ठीक आहे, मी करतो तपास. तू काळजी करू नकोस. पण आता तू जरा विश्रांती घे. झोप नाही त्यामुळे तुझे डोळे किती लाल झालेत. नाही त्यामुळे नाही, मला कळतंय राग संताप यामुळे झालंय हे सगळं. पण मी बघतो, मी करतो तपास. कोण घोरत होतं आणि कुणी तुला संताप आणला त्याचा.